तर मुंबई पुणे वाहतूक कोंडीचा फटका हा एसटीला सुद्धा बसलाय। स्वारगेट बस आगारातनं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसच्या 31 पैकी 20 फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली। सकाळपासून स्वारगेट डेपोतनं केवळ 10 फेऱ्या सुटल्या। फेऱ्या रद्द झाल्याची सूचना प्रवाशांना वारंवार दिली जाते आणि या संदर्भातच स्वारगेट एसटी डेपो प्रमुखांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। आडुशी बोगद्याजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये तब्बल 32 तास वाहतूक कोंडीमध्ये प्रवासी अडकले होते। त्याचा ताण एसटी महामंडळावरती सुद्धा आला होता। 139 एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या। मात्र आज परिस्थिती थोडी वेगळी असल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या स्वारगेट बस डेपो आगारामध्ये आहे आणि इथली परिस्थिती काय हे जाणून घेऊयात। माझ्यासोबत स्वारगेट बस डेपोचे मॅनेजर आहेत। सर, काय सांगाल, कालची परिस्थिती वेगळी होती, आज निवडताना दिसते। आपण किती गाड्या सोडल्या होत्या आणि आता काय परिस्थिती? निश्चितच काल जे वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे बऱ्याचशा फेऱ्या आमच्या रद्द झाल्या होत्या। जवळजवळ 50 फेऱ्या आमच्या स्वारगेटच्या रद्द झाल्या। त्यानंतर आज सकाळपासून वाहतूक पूर्ववत होणं अपेक्षित होतं, तरी थोड्या घाटामध्ये ट्रॅफिक जाम असल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद बस स्थानकावरती कमी लाभला। त्यामुळे आपण सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ज्या फेऱ्या सुटत होत्या त्या 1 तासाला सोडलेल्या आहेत। आमच्या 10 वाजेपर्यंत 31 फेऱ्या सुटतात। 31 फेऱ्यांपैकी फक्त 10 फेऱ्या सुटल्या आणि 20 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत। परंतु 10च्या पुढे 11 वाजेपर्यंत वाहतूक बऱ्यापैकी पूर्ववत झाल्याचा मेसेज आम्हाला मिळालेला आहे आणि 11 वाजल्यापासूनची वाहतूक आम्ही पूर्ववत चालू केलेली आहे। अर्धा तासाला ठाणे, दादर, बोरिवली या ठिकाणी आपली फ्रिक्वेन्सी आहे, तर अर्ध्या तासाला आता आपण गाड्या सोडत आहोत। सकाळच्या सत्रामध्ये थोडा प्रवाशांचाही प्रतिसाद कमी होता आणि वाहतूक कोंडीमुळे वाहतूक थोडी आपली रद्द झालेली आहे। तेच आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी आता स्वारगेट बस डेपो मधून मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्ववत झाली असल्याची माहिती डेपो मॅनेजर यांनी दिली। सूरज कसबे, NDTV मराठी, स्वारगेट।